आम्हाला तोडून पाहिजे. तुम्ही मीटिंग घेणार आदेश अठ्ठेचाळीस तासाची नोटीस तहसीलदारांनी दिलेली आहे, लावली चिकटवली. त्याप्रमाणे तुम्ही कारवाई करा. बस एवढंच मी सांगतो. 48 बाई माणसं किती दिवस बसणार? 48ची नोटीस तहसीलदारांनी चांगलं काम केलेलं आहे. काय चांगलं काम केलेलं आहे तहसीलदारांनी. त्यासाठी तुम्ही ते सगळे बिल्डिंग काय असेल ते काढून टाका. बस विषय संपला. मग वाटपाचा विषय नाही इथे. प्रश्न आहे. एक मिनिट. उपोषणाचा जो प्रश्न आहे ना, त्या गव्हर्नमेंट लँडवर एन्क्रोचमेंटचा प्रश्न आहे, बरोबर. आणि त्याच्यासाठी लोकांचं म्हणणं आहे की एन्क्रोचमेंट पाडून टाका. अधिकार आहे. आता हे जमीन वाटपाचं मध्येच आता नको नको आम्हाला, नको आम्हाला जमीन आमची जमीन वाचली तर वाटप होतं पाहिजे. कमी करा. आम्ही काही उपाशी मारत नाही. आहे वनसदृश्य जमिनीमध्ये कोणतंही बांधकाम करता येत नाही आणि त्याच्यामुळे अशा परिस्थितीत सुद्धा इथं बांधकाम झालेलं असल्यामुळे ते काढलं जावं अशी ग्रामस्थांची मागणी आहे. याच्यामध्ये असं सुद्धा झालेलं आहे की इथले स्थानिक काही लोक असतात आणि स्थानिक लोकांची सुद्धा घरं बांधलेली असतात आणि त्याच्यामुळे स्थानिकांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ न देता हा प्रश्न सोडवला पाहिजे. आणि म्हणून वनक्षेत्रामध्ये कुठलंही बांधकाम करता येत नसल्यामुळे याच्यावर कारवाई केली जाईल. आणि ते कारवाई करण्याच्या संदर्भात काही लोकांचं असं म्हणणं होतं की 48 तासाची नोटीस असल्यानंतर कोर्टामध्ये स्टे घेतील का? तर कोर्टामध्ये मी उद्याच्या उद्या कॅबिनेट फाईल करायला सांगितलं आणि ॲप्लिकेशन फाईल करायला सांगितलं आहे की आमचं गव्हर्नमेंटचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय कुठलाही एकतर्फी स्टे देण्यात येऊ नये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.